SRPF गट क्रमांक 5 म्हणजेच 2 इथल्या लेखी पेपरमध्ये 100 पैकी 85 प्रश्न एका खाजगी प्रकाशकाच्या पुस्तकातले आहे. 100 पैकी 85 जशाने तसे. याचा एकच अर्थ निघतो की हा पेपर सेटल आहे, हा पेपर कॉपी आहे. मग जर पेपर कॉपी असेल तर त्या विद्यार्थ्यांचं काय, ज्यांनी जीवापाड मेहनत केली आहे, या भरतीवर प्रेम केलं आहे, रक्ताचं पाणी करून 100 पैकी 95-97 फिजिकल मारलं आहे आणि त्याच्यानंतर ते पेपरला क्वालिफाय झाले आणि पेपरला क्वालिफाय झालेले विद्यार्थी स्वतः अभ्यास करून राहिले. पण ते विद्यार्थी ज्यांच्याकडे हा प्रश्नसंच आहे किंवा हे पुस्तक आहे ते तर डायरेक्टली आन्सर मारणार. मग या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय? तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर याची सखोल चौकशी नाही झाली, अख्ख्या महाराष्ट्रातले विद्यार्थी रस्त्यावर उतरतील आणि याला पूर्णपणे जबाबदार हे महाराष्ट्र शासन राहील. महाराष्ट्र शासनाने संपूर्ण भरती पारदर्शक घ्यावी. कारण विद्यार्थी 5-5, 6-6, 10-10 वर्ष काही विद्यार्थी अभ्यास करतात, मेहनत करतात आणि असा जर भोंगळ कारभार होत असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या या भविष्याशी खेळून राहिले सरकार असं म्हणता येईल. सरकारने वेळीच लक्ष देणं आवश्यक आहे, नाहीतर विद्यार्थ्यांचा भरतीवरचा विश्वास उडून जाईल.